ब्राह्मणवाडा बोटा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट, ग्रामस्थांचा संताप, काम बंद. ब्राह्मणवाडा बोटा रस्त्यावर सध्या सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा यांच्याकडे केली आहे. या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित अधिकारी व कामावरील सुपरवायझरकडून उर्मट आणि अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामातील त्रुटी दाखवून दिल्यानंतरही सुपरवायझरने हे काम निकृष्ट नाही, आमचे काम निकृष्ट म्हणत असाल तर आम्ही काम बंद करून निघून जातो अशी उर्मट भाषा वापरल्याचे सांगण्यात आले. तसेच कामगार व अधिकारी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यानंतर ग्रामस्थांनी पत्रकार संजय गायकर यांच्याशी संपर्क साधला. पत्रकारांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली असता प्रथमदर्शनीच कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. उपसरपंच सुभाष गायकर व ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. उपसरपंचांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामातील दोष स्पष्टपणे मांडले. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी आम्ही अशा छोट्या मोठ्या कामांकडे लक्ष देत बसायचे का अशी उर्मट भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. जर अधिकारी लोकप्रतिनिधींशीच नीट बोलत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांशी त्यांची वागणूक कशी असेल असा सवाल यावेळी उपस्थित झाला. काम चांगल्या प्रतीचे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा उपसरपंच सुभाष गायकर यांनी दिला आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या तीव्र आक्षेपानंतर सध्या हे काम तात्पुरते बंद करण्यात आले असून प्रशासनाकडून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एस्टिमेट आहे का सर तुमच्याकडे? का बरं एस्टिमेट नाही? काम तर चालू आहे ना साहेब तुमचं. नियमाप्रमाणे एस्टिमेट पाहिजे का नाही पाहिजे? आणि हे काम दर्जेदार आहे का? हो किंवा नाही? आहे का नाही? फोटो घे. हां वाईट अधिकार नाही. हे काम तुम्ही असं केलं बोगस. ओके आहे का? हे काम ओके आहे का? हा बोटा ब्राह्मणवाडा रस्त्याची एवढे दिवस दुर्दशा आहे. सुपरवायझर आहे म्हणतो बाईट द्यायचा अधिकार नाही. काम दाखव याचं कसं आहे. हा कोण आहे? रावसाहेब कोण? डिपार्टमेंटचे माणूस. मग तुम्ही देखरेखीला आहे ना पुढं? तुम्ही काय तिथं? तुमचं नाव काय? नावाळी. काय आहे तुमचं पद? हे काम ओके आहे का? गाड्या येतात. डांबर दाखवा. हो दाखवा. उचका ते. या बघा पीडब्ल्यूडीचं काम आहे असं चालू आहे. पीडब्ल्यूडीचं या कामाचं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे इथं? सुपरवायझर कोण हजर पाहिजे इथं? सुपरवायझर भाऊ तू बोल. काम असं काय काम आहे का असं? दाखव दाखव दाखव. अरे दाखव ना तू. उचक ना ते. लोकांनी उचकलं तू. उचक. अरे उचक तू. उचक अजून उचक. ही अशी बोगस कामं गेल्या 3-4 महिन्यापासून यांची चालू आहे. मागच्या महिन्यापूर्वी काम केले. अजून बोला ग्रामस्थ म्हणून तुम्ही सांगा. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणाकडे हे काम? उभे राहा तुम्ही. कोणाकडे आहे काम? हे काम कोण आहे? चौधरी कोण? चौधरीकडे. मागच्या टायमाला हे काम केलं होतं खड्डे भरायचे. कोणी केलं होतं तेव्हा? कोण कॉन्ट्रॅक्टर होता? तुमचाच होता का? ही अशी टाळाटाळ आणि बोगस कामं आपल्या रस्त्याला आहे. आता इथं काही ग्रामस्थ आहे ते सांगतील आपल्याला. नमस्कार, तुम्ही ब्राह्मणवाडा गावातले ग्रामस्थ आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे आणि जवळजवळ आंदोलनंसुद्धा झाली. तर त्याच्यावर आमदार साहेब म्हणले राजूर ब्राह्मणवाडा हा रस्ता रुंदीकरण होणार आहे, कॉन्क्रिटीकरण. म्हणजे मतदानाच्या अगोदरपासून या रस्त्याला पनवती लागलेली बघा. थोडक्यात या कंडिशनची इथं कामं चालू आहेत. तर तुम्ही आज मला बोलवलं. मग काय परिस्थिती सध्या? 1 महिन्यापूर्वी या रस्त्याचं खड्ड्याचे कामं केली होती. 1 महिन्यापूर्वी केलेलं काम अजिबात कुठेही खड्डा बुजवलेला नाही. असं आहे त्या स्थितीत आज हे रस्ता आहे. त्याच्यात इथं काम चालू असताना आम्ही रोडनी चालू असताना यांना विचारलं हे तर डांबर मारले का खाली? हे म्हटले मारले, पण मग प्रत्यक्ष तिथे येऊन याला कुठेही डांबराचा हे केलेलं नाही त्यांनी. आणि ते म्हणतात मारले. पद्धत कामाची अशी असं ते त्यांचे सुपरवायझर आणि कोण पीडब्ल्यूडीचा माणूस त्यांचा तो असं सांगतो. ही चुकीची पद्धत कामाची चालू आहे त्यांच्यात सध्या.
म्हणजे अशाच पद्धतीचं काम बंद करायचं काय ते तुम्ही सांगा आम्हाला. हं. तर बंद करायचं काय मग आपण ते ग्रामस्थ मिळून ठरवलं जाईल काय. म्हणजे अशाच पद्धतीचं बोगस काम जवळजवळ 3 ते 4 महिने या रस्त्यावर चालू आहे. दर महिन्याला दर 2 महिन्याला हे रस्त्याचे खड्डे बुजवतात आणि हे असंच शासनाचे पैसे लाटायचे या लोकांकडून काम चालू आहे. अशाच पद्धतीने काम आहे. हो बरोबर आहे. सर्रास इथून बोटापर्यंत अशाच प्रकारचा रोड आहे. असेच माझ्या माहितीप्रमाणे 2-3 महिन्यात तिसऱ्यांदा हे खड्डे बुजवायचं काम चालू आहे. महिन्यापूर्वी खड्डे बुजवले. महिन्यापूर्वी खड्डे बुजवलेले महिना त्याची दीड आपल्याकडे बातमी सुद्धा आहे. हो. मग अशाच पद्धतीचं हे काम चालू आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी करता ग्रामस्थ म्हणून? नाही, रोडचं काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम आहे ते सांगतात चौधरी म्हणून आहे. तर तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरकडे काम आहे त्याच्याकडे तुम्ही हे करता का, कारवाईची मागणी करता का? कारवाई झाली अशा पाहिजे ना. कॉन्ट्रॅक्टरवर अशा पद्धतीचं काम जर असेल तर मग कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. बरोबर आहे. इस्टिमेट आल्याशिवाय काम करायचं नाही. रस्ते तुम्हाला माहित नाही की नियम आहेत ना, पुढे इस्टिमेट. मग आम्ही तुमचं बोलायचं काय, बंद कर काम, बंद कर, बंद कर, चल. इस्टिमेट नाही बंद, चाल मी साहेबांना फोन करतो. तुम्ही तुमच्या मनाने बोलायला आणि लोकांसंग नीट बोला. कोण आहे, कोण राऊत साहेब असू दे, कोण आहे इकडं, बोलो पुढे राऊत साहेब, पुढे काय झालं. तुम्ही अधिकारी का, ही कामाची पद्धत आहे का? देऊ का तुमची तक्रार? इथं नाही देणार, एक्झिक्युटिव्हला देईन. तुम्हाला काय वाटत असेल इथं करायचं काय रे तू, हा का कुणाला शांतपणा करतो? हा काम यायचं नाही ब्राह्मणाला नाही तर दादागिरी सांगणाऱ्यांना तुमच्या अधिकारात दादागिरी करतो का? रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे याची. अधिकारी ना स्थापत्य याची हा दादागिरीला पाठवले का इकडं? दादागिरीला पाठवले का? कॉन्ट्रॅक्टरने दादागिरी करायची का? कॉन्ट्रॅक्टरला दादागिरी करायची परवानगी दिली का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्थापत्य कामाची क्वालिटी दर्जेदार आहे का? नाही ना, दर्जेदार आहे का? दर्जेदार आहे का आमचं एवढंच म्हणणं दर्जेदार आहे आहे. का? तुम्ही सांगा दर्जेदार आहे का? एक मिनिट, उचक सगळे उचक. याव दादा. किती वेळात महिन्यात 2 महिन्यात आता 1 महिना तिसरी वेळ आहे. त्यांनीच केलंय. आता केलेलं आहे का? त्यांनीच केलंय. हा दर्जा आहे का? दर्जा आहे का? हे असं मोकळी खडी टाकायची खड्डे दाबायला, हे मोकळी खडी टाकायची आहे, हे असं टाकायचंय का? हे असं टाकायचंय का? कधी शिलकोट येणार? हे असं वरून शिलकोट टाकल्यावर काय राहणार? काय बोला लोकांना दादागिरी करायची नाही. कोणाला फोन करू? एक्झिक्युटिव्हला करू का? तुझं नाव सांग, मी एक्झिक्युटिव्हला फोन करतो. पुढे कामावरती दाखवा मला. येतं कशाला कामावर? तुमच्याकडे काहीच नाही तर मग तुम्ही माहिती सांगते बरोबर का? त्या कॉल मला इकडे येतो आता. त्यांना आता माहिती नाही. पहिली आम्ही तुमच्यावर कार्यवाही करायला सांगणार. थोडं बोला तुम्ही उभे आहे तिथं, जबाबदारी आहे का? का दारू पिलेले कामगार यांच्याकडे कामाला आहेत. दारू पिलेले पा हा आता मग समजत नाही का तू दारू पिलेलं मेडिकल कायला लागत आहे भाऊ? हा मग तुला समजतंय ना, समजत आहे ना. पुढे डांबर आहे काय ते मोकळी नाही काय सिरकोट येणार आहे मोकळी खडी हे मोकळं टाकलं शिरकोट मारणार. आता हे पुढे निघून गेले, मागचंच काम आहे ना आत्ताच. अजून दुसरी गोष्ट मी सांगतो. तुम्ही इकडे पुढे गेले हा शहर रस्त्याचं माप माझ्या हिशोबाने किती फूट आहे? 375. मग 375 इकडे फुटून गेलं, हे कोण भरायचं? थोडं भरायला कोण भरणार? कोण भरणार? तुमचा 375चा रस्ता आहे ना, तुम्ही खड्डे भरता पण खड्डा राहील नाही, सगळं वाहून गेलेलं आहे. 375चं भरायचं कोण? 375चं भरायचं कोण? तुम्ही फक्त गोडा लावित निघले, तुमची बिलं निघत यार. किती रुपयाचं काम आहे माहित नाही. मग तुम्ही तापत्य तुम्ही माहिती देणार कोण यांना याची? चांगलं काम करीत जाऊ, परत देणार याची? आता दीड महिना झाला काम. विचारा. नमस्कार. काही वेळापूर्वी आपल्याकडे एक तक्रार आली की ब्राह्मणवाडा आणि बोटेकडे जे काम चालू आहे ते निकृष्ट आहे आणि काम कसलं आहे तर खड्डे भरण्याचं. हे खड्डे भरण्याचं काम माझ्या माहितीप्रमाणे 2-3 महिन्यात तिसऱ्यांदा आहे. तर आम्ही तुम्हाला संपर्क केला.
ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा उपसरपंच सुभाष गायकर यांना. त्याच्यानंतर त्यांनी येऊन स्वतः पाहणी केली. तर आम्ही जेव्हा बोलत होतो हे जे सुपरवायझर आहेत, कर्मचारी आहेत, यांच्याशी त्यांची जरा बोलण्याची भाषा उद्धट आली. ते ग्रामस्थांशी काही व्यवस्थित बोलत नव्हते. त्याबद्दल तुम्ही वरिष्ठांशी संपर्क केला आणि त्याची तक्रार दिलेली असं आम्हाला कळलं. तर काय सांगू शकता साहेब आपण? आता ह्या बोटा ब्राह्मणवाडा रस्त्यावर जे दुरुस्तीचं काम चाललं होतं, मला वाटतं पेज भरण्याचं काम चालू आहे. पण आपण सांगितल्याप्रमाणे हे पेज भरण्याचं काम ह्या 2 महिन्यात माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्यांदा चालू आहे. आणि त्या दिवशी पाचोरकर साहेब देखील आलेले होते. त्यांना सुद्धा मी कानावर घातलं. ते म्हटले हा आमचा दोष नाही का, ते प्रामुख्याने प्रॉपर पद्धतीने काम याचं इस्टिमेट बनलं जात नाही अशी त्यांची माहिती होती. परंतु माझी माहितीप्रमाणे हे जे दुरुस्तीचं काम घेतलेलं आहे ते 2 महिन्यापूर्वी प्रॉपर झालं असतं तर 2 महिन्यात हे काम करण्याची वेळ आज ह्या ठिकाणी ब्राह्मणवाडा बोटा रस्त्याला आली नसती. आपण पाहिलं तर आपण शूटिंग घेतलेले आहेत का या कामाला दर्जा नाही. हे मोकळी रेती आणि ती कच आहे, वरून टाकतात खाली, त्याला डांबर टाकलेलं नाही आणि मोकळी कच भरून फक्त रोलर फिरवला जातो आणि त्याला डांबर नसल्यामुळं मला वाटत नाही का ही दुरुस्ती टिकेल. आणि ह्या रस्त्याची जी रुंदी आहे ती मला वाटतं 3.75 आहे. 3.75 काही ठिकाणी आपण पाहिलं तर ती 3ही नाही, 2.75ही नाही, म्हणजे 3.75 तर अति लांब गोष्ट आहे. म्हणून फक्त कुठंतरी इथं आमच्या ग्रामस्थांच्या किंवा ह्या विभागातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम या ठिकाणाकडून प्रशासनाकडून होत आहे. प्रशासनाचा खर्च मात्र इस्टिमेटप्रमाणे होत आहे, पण इस्टिमेटप्रमाणे काम होत नाही. आता आम्ही इथं भेट दिली असता ग्रामस्थ असतील, या ठिकाणी ग्रामस्थांनी तक्रार केली आणि आपणच मला संजयजी गायकर आपणच मला फोन करून या ठिकाणी बोलवलं आला असता. तुम्ही मला सांगितलं का इथं जो ठेकेदार आहे त्याचा जो कर्मचारी आहे तो ग्रामस्थांबरोबर अतिशय अर्वाच्य भाषेत या ठिकाणी बोलत होता. त्याची बोलण्याची भाषा नीट नाही. त्याचप्रमाणे स्थापत्य इंजिनियर होते. त्या बिचाऱ्यांनी सांगितलं का माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी इस्टिमेट वगैरे त्याची प्रत वगैरे नाही. आणि मी ही संपूर्ण माहिती अभियंता संगमेरचे वरपे साहेब यांना दिली असताना त्यांची देखील आमच्याबरोबर बोलण्याची भाषा अगदी चुकीची होते. त्यांनी मला सांगितलं की ह्या गोष्टींचे फोन आम्हाला करत जाऊ नाही, तुमच्याकडं चव्हाण साहेब दिलेले त्यांना सांगत झाला. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांच्याकडून आमची कामं होत नाहीत म्हणून तुम्हाला फोन केला. त्यांनी तरीही मला सांगितलं की आम्हाला ह्या गोष्टींचे फोन करायचे नाही. मला एक आपल्या माध्यमातून मी त्यांना विचारतो की आपण कशासाठी आहात? आपण प्रशासनात एक अधिकारी आहात, परंतु ठीक आहे तुम्ही अधिकारी आहात, परंतु तुम्ही जनतेचे अधिकारी नाही, तुम्ही जनतेचे सेवक आहेत आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देणे आपले काम आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आपले तालुक्याचे आमदार साहेब असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेब असतील त्यांना मी सांगतो की हा जो अभियंता असतील किंवा यांच्या डिपार्टमेंटची जी माणसं असतील लोकांबरोबर कुठल्याही प्रकारची चांगले बोलत नाही, लोकांचे प्रश्न सोडवत नाही. आणि आपणच पाहिलं की वरपे साहेबांबरोबर मी बोललो, त्यांची बोलण्याची भाषा एखाद्या मी तर लोकप्रतिनिधी आहे, माझ्याच बरोबर ते नीट बोलत नाही तर लोकांबरोबर काय नीट बोलायचे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे निकृष्ट दर्जाची कामं होत असतील तर यांना ह्या गोष्टींना हे प्रशासन जबाबदार आहे. म्हणून माझी मागणी आहे की प्रथम खालचा स्टाफ सुधारायचा असेल तर ह्या अधिकाऱ्यावर कायदेशीर चांगल्या प्रकारची कार्यवाही आपण केली पाहिजे. कारण आपण जनतेच्या सेवेसाठी आहेत, आपण जनतेची कामच नीट मार्गी लावत नसताना तर आपण कुठल्या पद्धतीने काम चालू करतो. एका गावच्या ब्राह्मणवाडा गावच्या सरपंचाला ते म्हणत असतील तर मला फोन करायचा नाही, तर मग ही त्यांची भाषा कोणती आहे हे आपल्या माध्यमातून मी आमदार साहेब असतील किंवा पालकमंत्री असतील त्यांच्यापर्यंत हे विचारतो. आणि त्यांनी 100% ह्या अधिकाऱ्यांना हा जाब विचारावा. आणि जाब त्यांनी विचारू नाही तर नाही विचारू, एकदा लवकरात लवकर येत्या 5-8 दिवसामध्ये आम्ही ह्या कामावरती आणि ह्या अधिकाऱ्यांच्या गलिच्छ कारभारावरती, त्याचप्रमाणे ते जे लोकप्रतिनिधींना किंवा वागणूक देतात त्याच्यावरती आम्ही एक मोठं आंदोलन ब्राह्मणवाडामध्ये रास्ता रोकोच्या रूपाने घेणार आहोत, हे आपल्या माध्यमातून माहिती देतो. साहेब मला असं म्हणायचं आहे की आता पाहिलं 2 दिवसापूर्वी एक घटना घडली, त्याच्यात अजितदादा आपले लाडके अजितदादा गेले, तर तुम्ही पाहिलं ते त्या विमानातून अक्षरशः कागदांचा खच पडला. म्हणजे मंत्री जर येणं सर्वसामान्य माणसासाठी जीव काढतात, त्यांच्या जीवाचं रान करतात, त्यांच्या हाताखालचे जे खालचे अधिकारी ते असे सामान्य माणसाला उत्तरं देत नाही. आज तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये जा हीच परिस्थिती अधिकाऱ्यांची दिसते. मंत्री काढतो जीव पण खालचे त्यांना काहीच देणं घेणं नाही. तुम्ही अशाच पद्धतीची भाषा या लोकांची येत राहील का? सामान्य माणूस ज्यावेळेस जागा होईल आपल्या अधिकाऱ्याची, ज्यावेळेस आपल्या अधिकाऱ्याची ज्यावेळेस आपल्याला कल्पना प्राप्त होईल, खऱ्या
अर्थाने प्रशासनात काम करणारा अधिकारी कितीही उच्च पदावर असला तर तो जनतेचा सेवक आहे. मग तो कोणताही अधिकारी असो, क्लास 1 असो, सुपर क्लास 1 असो, त्यांनी जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेलं आहे. म्हणून जनतेची सेवा करणे हीच त्यांची प्राथमिकता आहे. परंतु ग्रामीण भाग असू, आपल्या लोकांचं अज्ञान असू, आपण त्यांच्यावर त्या पद्धतीने अंकुश ठेवत नाही. म्हणून असा माजल्यापणा ह्या अधिकाऱ्यांच्या अंगी भरलेला आहे. खऱ्या अर्थाने जनतेने जर यांचा माजलेपणा बाहेर काढला तर ते नक्कीच जागेवर येतील आणि चांगल्या पद्धतीने काम करतील. यासाठी लोकांमध्ये उठाव होणे फार गरजेचं आहे. चालेल चालेल, धन्यवाद.